नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तसेच पालक. प्रत्येकांनाच येणारा किंवा पडणारा प्रश्न की BAMS करायचा आहे पण कमी स्कोर आहे, बाहेर राज्यात जायचं आहे, पण खरंच तिकडं सेफ आहे की नाही, आणि असेल तर कोणत्या राज्यात सेफ आहे, कशा पद्धतीने ॲडमिशन होईल आणि जनून ॲडमिशन होईल का, आपली कुठेतरी फसवेगिरी होईल का, कसं होईल, या सर्वावर मला असं वाटलं आहे मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे कॉल आले तर एक व्हिडिओ बनवायला पाहिजे. ओके, तर याच्यावर मी असं मार्गदर्शन करेन की हे बघा, आता मॅक्झिमम विद्यार्थी हे रिपीटला गेलेले आहेत. ओके, जस्ट क्वालिफाय आहेत, 113 आहे, 113 आहे किंवा 113 प्लस स्कोर आहे, SC ST OBC आहे किंवा ओपन AWS 144 स्कोर आहे, 144 प्लस स्कोर आहे. ओके, पण महाराष्ट्रात ॲडमिशन मिळत नाही आहे किंवा महाराष्ट्रात त्यांची कॅपेबिलिटी नाही आहे, बजेट खूप हाय जात आहे. पण बाहेरच्या राज्यात मुली असतील किंवा मुलं आहेत की मनात अशी भीती आहे की हा खरंच बाहेरच्या राज्यात जायला पाहिजे का, कितीतरी सेफ आहे का. कारण की आपण जसं मोबाईलवर बघतो, इंस्टाग्राम फेसबुक असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून की बाहेर असे प्रकार घडतात, मुलींसाठी सेफ नाही आहे वगैरे वगैरे, असे बऱ्याच पालकांना, तुम्ही असो की मी असो, प्रत्येकालाच प्रश्न असतो की सेफ असायला पाहिजे आणि कॉलेज चांगलं आहे, महाराष्ट्रातली मुलं मुली आहेत का, हे सर्व गोष्टीवर आपण डिटेल एक्सप्लेन करणार आहोत. ओके, हे बघा, प्रत्येकच स्टेट हे अनसेफ नाही आहे. ओके, सेफ आहे. कोणतं स्टेट सेफ आहे आता बघा, तसा विचार केला तर सर्वात जास्त महाराष्ट्रातली मुलं हे भारत देशातील सर्व स्टेटमध्ये हे गेलेले आहेत. प्रत्येक स्टेटमध्ये महाराष्ट्रातला मुलगा हा गेलेला आहे. ओके, पण आता विषय काय असतो फक्त की कुठल्या स्टेटमध्ये सेफ आहे आणि कुठल्या स्टेटमध्ये नाही आहे. आतापर्यंत हे बघा, मेडिकल कॉलेजला अदर दॅन जसं रॅगिंग वगैरे ह्या गोष्टी चालतात की आधी चालायच्या. ओके, तर ते सर्वपणे बंद झालेलं आहे. आता तसं कुठेच होत नसतं, बरोबर आहे. तर एक उत्तर प्रदेशमधील सुद्धा काही जिल्हे आहेत, बरोबर आहे, जिथे महाराष्ट्रातील मुलं खूप प्रमाणात आहेत. उत्तराखंडमध्ये सुद्धा काही ठिकाणी आहे तर खूप प्रमाणात तिथे स्टुडंट आहेत. असं ते सुद्धा स्टेट आपण सेफच म्हटलं जाईल. आता पंजाबचं सुद्धा जसं इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यूट्यूबच्या दरम्यान की तिकडे खूपच म्हणजे त्या स्टेटला बऱ्याच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना असं वाटतं की सेफ नाही आहे, असं आहे तसं आहे, खूप काही इतर. ओके, पण तसं प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येकच जिल्ह्यामध्ये प्रत्येकच लोकेशनला तसं नाही आहे. आता महाराष्ट्रातले मुलं मुली आहेत, मी अशाच कॉलेजला विद्यार्थ्यांना पाठवतो जिथं मी सर्व आधी डिटेल्समध्ये त्यांची जी काय आहे इन्फॉर्मेशन काढतो कॉलेजची. आधीही सुद्धा कॉलेजला आणि सर्व कॉलेजसोबत तसं बोलणं झालेलं आहे की हा माझा विद्यार्थी आहे, हा माझा विद्यार्थी, हा 1 वर्ष नसून 4.5 वर्ष हा तुमच्या म्हणजे तुम्हाला दिल्यासारखं आहे. सर्व गोष्टीचं तुम्हाला विश्लेषण करून की इथे ॲडमिशन स्टार्टिंगपासून डिग्री येईपर्यंत सर्व गोष्टी या तुमच्याकडे असतील. तर कॉलेजचं सुद्धा म्हणणं आहे की या तुमच्या विद्यार्थ्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास हा होणार नाही आणि सर्व गोष्टी आम्ही व्यवस्थितच करू. तर महाराष्ट्रात UP करा, उत्तराखंड करा, या पंजाबला करा. आता मॅक्झिमम विद्यार्थी आता पंजाबचं रजिस्ट्रेशन चालू आहेत. पंजाबला जर ॲडमिशन करायचं असेल तर कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या कॉलेजला ॲडमिशन होतं, ते सुद्धा महाराष्ट्रातील 50 पेक्षा जास्त एका बॅचला विद्यार्थी आहेत, असे विद्यार्थ्यांसोबत ॲडमिशन होईल, बरोबर आहे. पण सेफ वगैरे सर्व गोष्टी आहेत. मुख्यमंत्र्यांचंच कॉलेज आहे, प्लस एकदम नियरबाय सिटी कॉलेज आहे. सर्व जो स्टाफ आहे तो सुद्धा कॉपरेटिव्ह आहे. प्रॅक्टिससाठी सुद्धा एकदम व्यवस्थित क्लासरूम आहेत. प्रॅक्टिकल ॲनाटॉमी असेल, फिजिओलॉजी असेल, सर्व डेड बॉडी वगैरे सुद्धा आहे आणि तिथं प्रॅक्टिस सुद्धा भरपूर होईल. जर महाराष्ट्रातले जर एका 60ची बॅच असेल, 50 पेक्षा जास्त विद्यार्थी जर महाराष्ट्रातले असतील तर तुम्हाला काहीच वाटणार नाही. जसं महाराष्ट्रात असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असेल तुम्हाला काहीच वाटणार नाही. तर माझं प्रत्येकाला एकच सजेशन असेल, तुम्ही रिपीट ऑलरेडी केला असेल, आता रिपीटचा विचार करताय, तुम्ही क्वालिफाय आहात पण तुम्हाला इयर लॉस नसेल करायचं तर वेल अँड गुड, तुम्हाला एकदम भारी चान्स आहे. म्हणजे चांगल्याचा चांगला चान्स मिळू शकतो आणि सेफ सेक्युअर कमीत कमी खर्चामध्ये विथ हॉस्टेल मेस इन्क्लुडिंग हे सुद्धा बजेटमध्ये तुमचं ॲडमिशन होऊ शकते. फक्त त्यासाठी निर्णय थोडा तुम्हाला लवकर घ्यावा लागेल. 15 लाखामध्ये विथ हॉस्टेल मेस इन्क्लुजिंग सर्व ऑल ऑफ तुमचं 4.5 इयर सर्व होईल. फक्त खाली डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल्स आहे, ती रीड करा आणि खाली नंबर आहेत, कॉन्टॅक्ट करा आणि आमच्या स्टाफशी संपर्क करा. नियरबाय नाशिक असाल तर ऑफिसला एकदम नक्की व्हिजिट करा
आणि तुमची शीट बुक करून तुमचं ॲडमिशन करा. कारण 2 ते 3च दिवस बाकी आहेत. आता महाराष्ट्रातली जी प्रवेश प्रक्रिया आहे ती पूर्णपणे बंद होणार आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या आणि ॲडमिशन हे कन्फर्म करा. ओके. खरंच जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल. आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.